भयानक आहे, संवेदनशील तर नाहीच आहे, पण राक्षसी आहे, रावण पण वेगळा असेल असं हे सरकार भयानक आहे. हे सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे. पण जसं मी महिलांबद्दल बोलतो तसं काही इतरांसाठी काही फार चित्र बरं नाही. आपण विचार करा, पहिल्या 100 दिवसामध्ये हा रेप झाला, हा बलात्कार झाला, लाडकी बहीण योजना बंद पडली, बीडचं प्रकरण झालं, परभणीचं प्रकरण झालं. तुम्ही मला सांगा, बीडमध्ये अक्का कोण आहे अजून कळलंय कोणाला? कळलंय कोणाला? संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे अक्का कोण आहे. तरी देखील बीडचं प्रकरण किती दिवस टांगत ठेवलं. ते फोटो प्रेसवाल्यांनी दाखवले तेव्हा मुख्यमंत्र्यांना कारवाई करायला लागली आणि एका मंत्र्याचा राजीनामा घ्यायला लागला. पण आज महाराष्ट्र ज्या हत्तीने हादरला होता, जे काही आम्ही ऐकत होतो, भाजपचे पण काही आमदार तिथे विधान भवनात सांगत होते की मुख्यमंत्री महोदय राजीनामा घ्या, अटक करा, कारवाई करा. काय नक्की मुख्यमंत्र्यांचे हात बांधले कशासाठी होते, कोणी बांधले होते, का कारवाई करत होते, काय अशी मैत्री होती की बीड प्रकरणात ते स्वतःच्याच कार्यकर्त्याला न्याय देऊ शकले नाहीत? तसं पाहायला गेलं तर बीडमध्ये हत्या कोणाची झाली होती? एकदम दुर्दैवी हत्या झाली होती, भयानक हत्या झाली होती, हादरून गेला होता महाराष्ट्र. जर तुम्ही ते धस साहेबांचं भाषण ऐकलं, नमिताताईंचं भाषण ऐकलं, दोघंही भाजपचेच आमदार. पण आज जो काही हैदोस होत होता तिथे, जो काही एक त्रस्त होतं लोक, विचार करा तुम्ही, ह्या राज्यामध्ये भाजपच्याच कार्यकर्त्यांची हत्या व्हायला लागली असेल आणि भाजपच्याच कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या परिवाराला न्याय मिळत नसेल, तर मग आपण करायचं तरी काय?